नमस्कार. आज एक बालपणावरती लहानपणी पठारावर एक गोष्ट घडलेली आहे. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. एप्रिल महिना संपला, जवळजवळ मे महिना चालू झाला. सुट्ट्या लागल्या. आई काही घरी बसून देत नव्हती. त्यावेळी सगळ्या बहिणी एक दिवस अशाच बसलो. म्हणजे पठारावर फुरफुऱ्याचा झरा आपण बघून येऊया का. काही दिवसाची लाकडे, म्हणजे ती दिवसाची लाकडे म्हणजे त्याचं नावच दिवस म्हणून आहे त्या लाकडांचं. अशीच एक दिवस दुपारची वेळ होती. त्यावेळेस आम्ही म्हटलं जाऊया, आता 4 वाजलेत. मग बहिणी निघालो. निघताना म्हणलो जाता जाता तेवढं आपलं कामही होईल आणि आईचंही काम संपलंय. आता दिवसही गेलाय, 4 वाजलेत, जाऊया. पठारावर गेलो. काम तर सगळं आवरलेलं घरचं. आई काय ओरडली नसती. काम होईपर्यंत आपण रिटर्न मागवूया, आपलं सगळं काम करूया म्हणून सगळ्या जाताना सगळ्या हसत बागडत गेलो. पठार एवढ्या उंचावर की वर गेलो तर आपला देव म्हसोबा भेटला. म्हणजे दगडाचे पूर्वी जे होते, पूर्वीच्या माणसाने बनवलेले दगडात रूपांतर झालेला तो म्हसोबा आमचा. अचानक वाऱ्याची झुळूक येऊ लागली. जसं जसं वर डोंगर चढलो तसं वाऱ्याची झुळूक वाटू लागली. वरून सगळी गावे एकदम लहान दिसत होती, छोटी दिसत होती. बहिणी म्हटल्या, अगं चला ना, फुरफुऱ्यावर थोडं पाणी पिऊया. सगळ्या जणी तिथे गेलो. पक्ष्यांचा कसा चिवचिवाट चालू झाला आणि फुरफुऱ्याचं पाणी तोंडावर थेंब येऊ लागले. खूप बरं वाटलं. आता म्हटलं चला निघूया. जाता जाता तरी वाजतील ना आपल्याला, 6 तरी वाजतील. आम्ही डोंगर उतरून खाली आलो. डोंगरात दिवशीची झाडे, म्हणजे तीच जी तुम्हाला सांगितली ना मगाशी मी, दिवशीची म्हणजे दिवसाची नाही, दिवशीची म्हणजे त्या झाडाला एक प्रकारचं नावच आहे की दिवसाची झाडे. मग सगळ्या जणींनी ते कोयते आणलेले, त्या कोयत्याने झाडे तोडली आणि जळणासाठी घरी आणायची होती म्हणून तोडून खाली येत होतो. तर पाठून कोणाचा तरी आवाज आला, थांबा, कोण आहे तिथे, थांबा. आम्ही घाबरून लाकडे तिथेच फेकून टाकली. तिथून निघालो. पळत पळत खाली आलो. पळता काही येईना. डोंगरातनं हवेची झुळूक ती आम्हाला इकडे तिकडे ओढत होती. आणि अचानक पाठीमागे कशी एकीची नजर गेली. काळ्या कपड्यात एवढा उंच डोंगरावर एक मोठा माणूस. कोण उभा राहिला असेल? एकमेकीला विचारू लागलो. विचारता पाणी आणले नव्हते, काही नव्हते. पाणी आणले नव्हते. तो एकाएकीला वाटले की आता काय करावे, आता तर फुरफुरे जवळ जाऊ शकत नाही आपण, आता तर खाली आलोय, आता करायचं तरी काय. तसं सगळ्या पळत वाटेला लागलो. आता परत विचार करू लागलो, हा माणूस आहे तरी कोण पाठीमागे उभा राहिलेला, एवढा मोठा काळ्या कपड्यात उभा राहिलाय, का आपल्याला थांबा थांबा म्हणत असावा. जसं आम्ही पुढं पळत गेलो तसे घर काही जवळ लवकर येईनच झाले. आई पुन्हा दारावरती उभीच राहिलेली. दिवस मावळत आला. मुली कधी येणार, हे किती जणी गेलेत हे आईला काय माहितीच नव्हतं. मग आई म्हणायला लागली, या लवकर पळा, किती वाजले, 6 वाजत आलेत, या लवकर, अंधार, दिवस मावळला, या पळा पटापट. तसं आम्ही आलो. आईजवळ पोचलो. आईला कान पकडून सांगितलं, परत कधीच त्या पठारावर जाणार नाही. परत असा एके दिवशी दिवस आला की वडिलांनी आम्हाला परत फिरायला घेऊन निघाले तिथे. बाबा बोलले, तेव्हा कोणताही प्रसंग आला असेल, आता मी आहे ना, माझ्याबरोबर चला, असं काहीच होणार नाही. बरं चला, बाबांना म्हणलो चला. आम्ही धाडस केलं जाण्याचं. बहिणी परत आम्ही तिथे गेलो. पण अशी ही पठारावरची गोष्ट लहानपणीची किती आनंददायक होती. पण त्या माणसाचं अजून दृश्य डोळ्यापुढून काही जात नाही आणि डोळ्यापुढे आलेले दृश्य तसेच आठवतं, अजूनही आठवतं आहे तो दिवस आणि तो माणूस. बाबांना पण अजूनही तो क्षण आठवतो. मुली फसल्या असत्या, मुलींना काही झालं असतं तर काय करणार होतो मी, असं वाटलं. पण आता आठवण म्हणून हा ठेवलेला प्रसंग आणि ही ठेवलेली आठवण
हे जपूनच ठेवलेलं आहे डोक्यामध्ये. असा प्रसंग आणि ही आठवण कोणाच्या ना कोणाच्या तरी आयुष्यात किंवा असं काही घडलेलंच असणार बालपणातली गोष्ट. ही कशी वाटली तुम्हाला कहाणी? धन्यवाद.